स्वागत आहे तुमचं आपल्या या 75 पाठांच्या सिरीजमध्ये. आज आपण पाहणार आहोत चौथा पाठ. त्यामध्ये आरोग्य विभागातील सर्व पदे आणि आरोग्य प्रशासनातील स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि रेल्वे डिपार्टमेंट याच्यामधील आरोग्याशी संबंधित घटकांशी निगडीत हा अभ्यासक्रम आहे. आपण पाहणार आहोत याच मासिक पाळीतील स्वच्छता, त्याच्यामधील सामाजिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास. तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत. आपण या ठिकाणी या 75 धड्यांच्या सिरीजमध्ये आपण 75 धडे कव्हर करणार आहोत. तर प्रथमतः सामाजिक वास्तव व चुकीच्या समजुती बघू. भारतातील अनेक ग्रामीण व निम शहरी भागांमध्ये मासिक पाळीला अशुद्ध प्रक्रिया मानली जाते. या काळात स्त्रियांनी धार्मिक क्रियापासून, स्वयंपाकघर, कुटुंबियांच्या सानिध्यापासून दूर ठेवले जाते. अनेक मुलींना घरात वेगळ्या खोलीत किंवा कोपऱ्यात राहण्यास भाग पाडले जाते. गुप्तता व लाजिरवाणे वातावरण निर्माण होते. हे सामाजिक व मानसिक दृष्ट्या हानिकारक आहे. पुढे यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय, तर मासिक पाळी म्हणजे स्त्रियांच्या शारीरिक एक नैसर्गिक जीवन प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया गर्भाशयात सफाई करत असते आणि स्त्रियांच्या पुनरुत्पादन क्षमतेचा भाग आहे. शरीरातील अपायकारक व टाकाऊ पेशी पदार्थ या काळात बाहेर फेकले जातात. पाळी ही ना शाप आहे ना अपवित्रता आहे. ही आरोग्यदायी लक्षणे असलेली एक वरदानात्मक प्रक्रिया आहे, लक्षामध्ये घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण इथं अंडरलाईन करू. ओके, पाळी ही ना शाप आहे ना अपवित्रता आहे. पुढे मासिक पाळीतील स्वच्छतेसंबंधी महत्त्वाच्या सूचना. आज सॅनिटरी नॅपकिन, टॅम्पॉन्स, मेन्थ्युसल कप्स इत्यादी पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. बहुतेक मुली सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करतात. काही महिला अजूनही असुरक्षित कपडे पॅड वापरतात, जे आरोग्यास धोका निर्माण करू शकतात. आरोग्य सुरक्षित व शोषणक्षम नॅपकिनचा वापर करणे आवश्यक आहे. पुढे पॅड वेळेवर बदलणे. मासिक पाळीतील रक्तामुळे पॅडवर रोगजनक जीवाणू निर्माण होण्याची शक्यता असते. एक पॅड दीर्घकाळ वापर केल्यास त्वचा विकार, दुर्गंधी आणि संसर्ग होऊ शकतो. दर 4 ते 6 तासांनी पॅड बदलावा, विशेषतः रक्तप्रवाह जास्त असेल तेव्हा. ओके, आपण अभ्यासासाठी टिप्स पाहणार आहोत. युनिसेफ व WHO मासिक पाळीतील स्वच्छतेसंदर्भात जागरूकता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत मासिक पाळी स्वच्छता सप्ताह साजरा केला जातो. तो मे महिन्यामध्ये असतो. शाळांमध्ये आरोग्य शिक्षणाद्वारे मुलींना योग्य माहिती, साधन व उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. निष्कर्ष, मासिक पाळी ही स्त्रियांच्या सर्जन क्षमतेचे प्रतीक असून त्या काळातील स्वच्छ राखणे म्हणजे स्त्री आरोग्याच्या संरक्षणाचे पहिले पाऊल होय. समाजातील अंधश्रद्धा, चुकीच्या समजुती दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे या काळातील गरज आहे. विशेष संवेदनशील अवयवाची स्वच्छता आणि ज्ञान विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यातील दैनंदिन स्वच्छता ठेवण्यासाठी रोज स्वच्छ पाण्याने डोळे धुणे गरजेचे आहे. डोळे कधीही चोळू नये, विशेषतः हात घाणेरडे असताना डोळ्यांना स्पर्श टाळावा. वाचन किंवा लेखन नेहमी पर्याप्त प्रकाश असलेल्या जागेचाच उपयोग करावा. दूरदर्शन पाहताना किमान 7 ते 8 फूट अंतर राखावे, जेणेकरून डोळ्यावर ताण पडणार नाही. व्हिटॅमिन ए युक्त आहार जसे की गाजर, पपई, हिरव्या पालेभाज्या याचा समावेश केल्यास डोळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. नेत्रतज्ञाकडून नियमित अंतराने डोळ्याची तपासणी करणे आवश्यक आहे. विशेषतः व्यक्तींना आधीपासून डोळ्याचा त्रास होत आहे. पुढे सूर्यप्रकाश बाहेर पडताना गॉगलचा वापर करावा, जेणेकरून डोळ्यांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होईल. त्यानंतर डोळ्यांना आर्द्र ठेवण्यासाठी अश्रू आवश्यक असतात, त्यामुळे महिन्यातून एकदा एक कांदा कापणे किंवा अश्रू येण्याचे अन्य नैसर्गिक उपयोग करावेत. एअर कंडिशनरचा वापर केवळ गरज असल्यासच करावा, त्यामुळे डोळ्यातील नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि कॉर्निया संबंधी आजार निर्माण होतो. संगणक वापरताना अँटी ग्लेअरिंग चष्मा वापरणे उपयुक्त ठरते आणि संगणकाची स्क्रीन पुढचा भाग आहे नाक. वास येण्याची क्षमता प्रदान करणारा आणि श्वसन प्रक्रियेतील महत्वाचा अवयव आहे. नाकाने श्वास आरोग्यास अधिक फायदेशीर मानले जाते, कारण नाकात असलेले सूक्ष्म केस हवेतील धूळ, जंतू व इतर प्रदूषक थांबवतात व शुद्ध हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे नाकाची नियमित स्वच्छता
आवश्यक असते. रोज सकाळी आवश्यकतेनुसार नाक स्वच्छ पाण्याने धुणे उपयोगी ठरते. नाक बंद असल्यास लाईन स्प्रेचा वापर करून श्वसन मार्ग मोकळा करणे उपयुक्त ठरते. अल्कोहोल पासून पेय, तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहावे, कारण त्याचा त्रास व नाकातील वास येणाऱ्या संवेदनशील पेशीवर विपरीत परिणाम करते. अल्कोहोलचे प्रमाण शरीरात वाढल्यास वास ओळखण्याची क्षमता हळूहळू कमी होते. त्यामुळे अल्कोहोल घेणे टाळावे. पुढे त्वचा. शरीराचे नैसर्गिक संरक्षण कवच म्हणजे त्वचा. त्वचे ही मानवी शरीरातील पहिली संरक्षक भिंत आहे. शरीरातील अंतर्गत अवयवांना बाह्य हल्ल्यापासून व संक्रमकापासून संरक्षित करते. त्वचेला झालेली ईज थेट आतल्या अवयवावर परिणाम करू शकते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक स्वच्छता आणि देखभाल. दररोज स्नानाची सवय. शरीरातील घाम, धूळ, घाण त्वचेच्या रोमछिद्रात अडकते. योग्य वेळी अंघोळ न केल्यास ही घाण त्वचेला बंद करते आणि फोड, पुळ्या, नायटा, खाज त्वचा विकार होऊ शकतात. नियमित स्नानाने रोमछिद्र मोकळी होतात आणि त्वचा स्वच्छ सतेज राहते. स्नान प्रोटेक्शन. उन्हात बाहेर पडताना त्वचेला सूर्यकिरणापासून वाचण्यासाठी सनस्क्रीन, लोशन किंवा क्रीम वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे त्वचा टॅनिंग, सरकुत्या आणि अतिनील किरणापासून सुरक्षित राहते. संतुलित आहाराचा प्रभाव. लसणाच्या नियमित सेवनाने त्वचेच्या पेशीचे आयुष्य वाढते आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते. आहारातून अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असलेली फळे, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. त्यामुळे त्वचेतील पेशी पुनर्जीवन होतात आणि त्वचेला उजळ निरोगी राहते. हानिकारक सवयीपासून दूर राहणे. धूम्रपान आणि सूर्यप्रकाश, कृत्रिम टॅगिंग यासारख्या गोष्टी त्वचेला हानी पोहोचवतात. या सवयी टाळल्यास त्वचेवरील अकाली सुरकुत्या, कोरडेपणा टाळता येतो. प्राकृतिक लेपांचा वापर. कडुलिंब, तुळस, पेपरमिंट यांचे लेप त्वचेला थंडावा देतात. घरगुती उपाय त्वचेमधील अतिरिक्त तेल दूर करून त्वचेला आराम देतात. त्याच्यानंतर ग्लिसरीन, प्रोपिलिन, ग्लॅमयुक्त मॉइश्चरायझर त्वचेला कोरडेपणा व सुरकुत्यापासून वाचवते. या घटकामुळे त्वचेला रोज स्वच्छ पाण्याने डोळे धुणे गरजेचे आहे. डोळे कधीही चोळू नये. विशेषतः हात घाणेरडे असताना डोळ्यांना स्पर्श टाळावा. वाचन किंवा लेखन नेहमी पर्याप्त प्रकाश असलेल्या जागेचाच उपयोग करावा. दूरदर्शन पाहताना किमान 7 ते 8 फूट अंतर राखावे, जेणेकरून डोळ्यावर ताण पडणार नाही. व्हिटॅमिन ए युक्त आहार जसे की गाजर, पपई, हिरव्या पालेभाज्या त्याचा समावेश केल्यास डोळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. नेत्रतज्ञाकडून नियमित अंतराने डोळ्याची तपासणी करणे आवश्यक आहे. विशेषतः व्यक्तींना आधीपासून डोळ्याचा त्रास होत आहे. पुढे सूर्यप्रकाश. बाहेर पडताना गॉगलचा वापर करावा, जेणेकरून डोळ्यांचे अतिनील किरणापासून संरक्षण होईल. त्यानंतर डोळ्यांना आर्द्र ठेवण्यासाठी अश्रू आवश्यक असतात. त्यामुळे महिन्यातून एकदा एक कांदा कापणे किंवा अश्रू येण्याचे अन्य नैसर्गिक उपयोग करावेत. एअर कंडिशनरचा वापर केवळ गरज असल्यासच करावा. त्यामुळे डोळ्यातील नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि कॉर्निया संबंधी आजार निर्माण होतो. संगणक वापरताना अँटी ग्लेअरिंग चष्मा वापरणे उपयुक्त ठरते आणि संगणकाची स्क्रीन नेहमी डोळ्यांच्या पातळीपेक्षा थोडी